मोक्षपद तुच्छ केले या कारणे अरे मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढतियास सेवावी हे देवा हाती रूप धरविला आकार देवा हाती रूप धरविला आकार नेदू निराकार होत्यासी विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढतियास सेवावी हे तुका म्हणे चित्त निवांत राहिले तुका म्हणे चित्त निवांत राहिले ध्यायिती पाऊले विटेवरी विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढतियास सेवावी हे समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं जघन निहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि ज्ञानेशं ज्ञानमूर्तिञ्च साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः वैराग्यस्य परामूर्तिं देहुक्षेत्रनिवासिनं तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टयं सम्पाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं त्वं दयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मंगल भवन अमंगल हारी द्रवौ दशरथ अजिर बिहारी जय 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 हनुमान गुसाई कृपा कर गुरुदेव बंदव गुरुपद पदम परागा सुरुचि सुवास सरस अनुरागा सिया राम माया सब जग जानी ताली वाजवा सर्वांनी सिया राम माया सब जग जानी करहु प्रणाम जोरी जोग ओ करहु प्रणाम जोरी जोग करहु प्रणाम जोरी जोग बंदव गुरुपद पद्म परागा सुरुचि सुवास सरस अनुरागा एका दिव्य मातेच्या 15व्या पुण्यतिथी निमित्तानं आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात. दिव्य माता आणि दिव्य पुढची संतती आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरीख वाटे देवा या न्यायानं ज्यांनी आयुष्यभर पुण्य संपादन केलं आणि देह पातानंतर देह निर्वाणानंतरही 15 वर्षपर्यंत मुलांनी पुण्यतिथी साजरी करावी असं ज्यांनी जीवनामध्ये पुण्य कमवलं अशा आई करता अशा मातोश्री करता आपण सगळ्यांनी हात वरती करून मोठ्या प्रेमानं त्या गेलेल्या आहेत, त्या निजधामाला गेल्यात, भगवंताच्या मांडीवरती बसलेल्या आहेत. पण आपल्याकरता पुण्य म्हणून कीर्तनाच्या रूपानं आज आपल्याला पुन्हा पुन्हा पुण्य प्राप्त करून देण्याचा
प्रयत्न त्यांच्या मार्फत मुलांच्या मार्फत होतोय. सगळ्यांनी टाळी वाजून भजन करा. राजा राम 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 सीताराम राम राजा राम राम सीताराम राजा राम राम सीताराम राम राम सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम। बोलो प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, सद्गुरु जोग महाराज। नमः पार्वती पते हर हर महादेव। याच भजन सुखाकरिता अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याचं स्मरण करून या वाणीनं या देहानं अखंड भगवंताचं चिंतन व्हावं, अखंड परमात्म्याचं भजन व्हावं, या पवित्र हेतून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज मोक्षासारख्या पदाला देखील नाकारतायत। विठ्ठल 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 मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगे। तुकोबाराय सांगतात मोक्षासारखं पद आम्ही नाकारतोय, कारण आम्हाला पुन्हा जन्म घ्यायचा आहे। कशा करता? या भजनाकरता, या भगवंताच्या भक्ती सुखाकरता। तुकोबारायांना प्रश्न विचारला, तुकोबाराया मोक्षासारखं पद नाकारताय, जन्मासारखं दुःख भोगण्याकरिता तुम्ही तयार आहात, असं काय आहे त्या भक्ती सुखामध्ये? तुकोबाराय सांगतात भक्तीचं जे सुख आहे ते कधी आटत नाही, ते कधी विटत नाही। आणि एकदा ते मिळालं, एकदा भक्तिरस प्राप्त झाला की पुन्हा पुन्हा तो रस प्यावासा वाटतो। पुढता पुढतियास सेवावी हे। तुकोबारायांना प्रश्न विचारला, म्हटले तुकोबाराया ज्या भगवंताच्या नामचिंतनाचं तुम्ही सुख मिळवता, आम्ही तर असं शास्त्रामधून ऐकलंय की त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, तो निर्गुण निराकार असणारा परमात्मा आहे। आणि मग निर्गुण निराकार स्थितीमध्ये असणाऱ्या परमात्मा सुखाचं भजन सुख, प्रेम सुख, आपण दर्शन सुख कसं घेता? तुकोबाराय सांगतात याची सोय आमच्या संतांनी करून ठेवली आहे। त्या संतांनी निर्गुण निराकार स्थितीमध्ये असणाऱ्या परमात्म्याला सगुण साकार केलं। देवा हाती रूप धरविला आकार, त्याला आकाराला आणलं। आता आम्ही काय करणार? नेदू निराकार होत्यासी, त्याला आता निराकार स्थितीमध्ये जाऊ देणार नाही। अखंड परमात्म्याचं चिंतन करू, भजन करू। तुकोबारांना विचारलं, तुकाराम महाराज असं नामचिंतन केल्यामुळे देवाच्या दर्शनाचा लाभ तुम्हाला झालाय, त्याचं नित्य चिंतन तुम्ही करताय, त्याचा परिणाम
तुमच्या चित्तावरती काय झाला. तुकोबराय सांगतात या भगवंताच्या दर्शनाचा, भगवंताच्या नामचिंतनाचा आमच्या चित्तावरती काय परिणाम झाला. तुका म्हणे चित्त निवांत राहिले, आमचं चित्त निवांत राहिलं. मग या निवांत चित्तानं काय करणार. तुकोबराय सांगतात त्याच परमात्म्याचं स्मरण करणार. ध्यायती पाऊले विटेवरी, कारण विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस, पुडता पुडतियास सेवावी हे विठ्ठल 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 संत महंतांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या पवित्र असणाऱ्या कोसे गव्हाण आणि तद अंतर्गत असणारा नलगे आबांचा मळा, या ठिकाणी आपण ज्या निमित्तानं उपस्थित आहोत ते निमित्त सर्वश्रुत आहे. शून्यामधुनी विश्वनिर्मुनी, किती सुगंधी वृक्ष फुलवणी, लोभ माया प्रीती देऊनी, सत्य सचोटी मार्ग दावणी, अमर झाला तुम्ही जीवनी, असं ज्यांचं वर्णन केलेलं आहे. कैलासवासी सौभाग्यवती आदरणीय वंदनीय पारूबाई बाबूराव पाटील नलगे, अर्थात कैलासवासी सौभाग्यवती पारूबाई बापूराव पाटील नलगे, अर्थात आपल्या सर्वांच्या काकी, यांच्या 15व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. संपूर्ण नलगे पाटील परिवार, त्यामध्ये यादी खूप मोठी आहे, पण काही महत्त्वाचा नामोल्लेख या ठिकाणी करणं अगत्य आहे. आदरणीय श्री पूज्य पिताश्री बापूराव गुलाबराव पाटील नलगे, त्यांचे सर्व भाऊ, बापूराव यांच्या सर्व बहिणी, बापूराव यांचा संपूर्ण परिवार, नातवंड परतवंड नातसुना, या सगळ्यांच्या माध्यमातून, त्याचप्रमाणे ज्यांनी आग्रहाचं निमंत्रण आम्हाला दिलं आहे आणि वारकरी संप्रदायावरती ज्यांची विशेष श्रद्धा भाव भक्ती प्रीती आहे आणि आईबद्दल अंतकरणामध्ये अलौकिक जिव्हाळा आहे, असे 2 बांधव, त्यामध्ये श्री भीमराव बापूराव पाटील नलगे, उपसरपंच ग्रामपंचायत कोसेगव्हाण, त्याचप्रमाणे श्री गौतमराव बापूराव नलगे, हे 2 भाऊ, त्यांचे मुलं श्री महेश गौतम नलगे, श्री हर्षवर्धन भीमराव नलगे, त्याचप्रमाणे सौभाग्यवती शारदाताई गौतम नलगे, सौ शीतल महेश नलगे, सौभाग्यवती मोहिनी हर्षवर्धन नलगे आणि संपूर्ण हा परिवार या निमित्तानं आज या ठिकाणी आपण सर्व मान्यवर मंडळींच्या भीमराव भाऊच्या आणि गौतम भाऊंच्या प्रेमाला अनुसरून, बापूरावजी यांच्या प्रेमाला अनुसरून आपण सगळे या ठिकाणी आलेले आहात. या निमित्तानं या कीर्तन सेवेकरता या संप्रदायामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून आवाज घुमतोय, सप्ताह असला तरी सप्ताह नसला तरी, आदरणीय गायनाचार्य आमचे संजयजी महाराज हजारे, आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य सुनीलजी महाराज पवार, आमच्या नेवासा तालुक्याचं रत्न हरिभक्तपरायण मृदंग विशारद ऋषिकेशजी महाराज पटांगरे, हरिभक्तपरायण दुसरे मृदंगाचार्य आदरणीय युवराज महाराज चांदर, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण आदरणीय सुनील महाराज पोपळे, हरिभक्तपरायण गायनाचार्य बापूराव महाराज उकिरडे, आदरणीय हरिभक्तपरायण विकास महाराज अवसरे, ज्यांची ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्था आळंदीला आहे, आणि त्यांच्याबरोबर छोटे छोटे बाल वारकरी या ठिकाणी आलेले आहेत. त्या वारकऱ्यांच्या करता एकदा टाळी वाजवा. छोटे छोटे बाल वारकरी आदरणीय महाराज विकास महाराज,
स्वतःचा त्यांनी विकास केला आणि लेकरांचा देखील विकास करणार आहेत. एक पारमार्थिक विकास त्यांच्या जीवनामध्ये व्हावा. आणि या निमित्तानं वारकरी व्यासपीठ म्हणून चॅनल महाराजांचा आहे. आपली परंपरा म्हणूनही चॅनल आमच्या नानादादांचा आहे. आणि म्हणून त्याचप्रमाणे सिस्टम ज्यांची आहे, आदरणीय संतोषजी क्षीरसागर पिंपळसुटी, बरोबर ना, चांगली सिस्टीम आहे. माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि या नलगे पाटील परिवाराच्या प्रेमाला अनुसरून एक 15 वर्षपर्यंत सतत सलग सर्व पाहुणे मंडळी तुम्ही या ठिकाणी येता. खरं म्हणजे या नलगे पाटील परिवाराच्याकडून आपल्या सर्वांचा ऋणनिर्देश व्यक्त करतो. विठ्ठल 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 निमजेवाडीच्या माध्यमातून आदरणीय आबा आणि संपूर्ण मारुती बाबा वगैरे या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचा परिचय झाला. गेल्या काही वर्षापूर्वी गावामध्ये कीर्तनाच्या माध्यमातून आलो. आत्ताही आमच्या भाऊसाहेब नलगे यांच्या दशक्रिया विधीच्या निमित्तानं कोळगावमध्ये ज्या भीमराव पाटलांची गाठभेट झाली आणि त्यांनी या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. खरं म्हणजे देवाची जयंती, संतांची पुण्यतिथी आणि तुमचं आमचं जर मुलं चांगली असतील तर फक्त प्रथम वर्ष श्राद्ध, द्वितीयसुद्धा होत नाही, तृतीय तर सोडाच. आणि तब्बल 15 वर्षपर्यंत हे दोन भाऊ वडिलांच्या आशीर्वादानं आईची सेवा आजही करतात. आपण वाखाणण्याजोगा आहे. एक अलौकिक आदर्श ज्यांनी घालून दिला. त्यांनी सांगितलं मला की आई होती तोपर्यंत लहानपणापासून दररोज आईचं दर्शन घ्यायचो आणि त्याचा परिणाम पुढच्या पिढीवरती पण झाला. आजही आईच्या प्रतिमेचं दर्शन घेतल्याशिवाय, वडिलांचं दर्शन घेतल्याशिवाय भीमराव आणि त्यांच्या बंधूंच्या दिवसाला सुरुवात होत नाही आणि त्याचा परिणाम पुढच्या परिवारावरती नक्की होत असतो. त्यांचे नातवंड असतील, परतोंड असतील, सगळ्यांच्या मनामध्ये कृतज्ञता भाव. प्रातकाल उठ के रघुनाथा, माता पिता गुरु नवही माता. प्रातकाल उठ के रघुनाथा, माता पिता गुरु नवही माता. विठ्ठल 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 श्रीगोंदा तालुक्यातलं एक अलौकिक वैभव. मी बऱ्याच वेळेला जवळजवळ 30 वर्षापासून श्रीगोंदा तालुक्यामध्ये येतोय. श्रीगोंदा गावामध्ये शेख महम्मद महाराजांचं अलौकिक मंदिर आहे. त्या शेख महम्मद महाराजांच्या प्रांगणामध्ये जवळजवळ 10 वर्षपर्यंत मी ज्ञानेश्वरी पारायणाचे व्यासपीठ चालवलं आहे. हजारो लोक त्या ठिकाणी पारायण करतात. तेव्हापासून आबांचा आणि श्रीगोंदा तालुक्याचा संबंध आहे. दशक्रिया विधीच्या निमित्तानं, वर्षश्राद्धाच्या निमित्तानं, भजन कीर्तनाच्या निमित्तानं, रामायणाच्या निमित्तानं बऱ्याच वेळेला येतो आहे. पण प्रत्येक वेळेला अनुभव असा आहे की राजकीय मंडळी अत्यंत आदरानं उपस्थित असतात. हे एक महत्त्वाची बाजू आहे. वेगवेगळ्या पक्षातील सगळेजण येतात, पण सगळे पक्षी बरोबर वेळेवरती त्या ठिकाणी कार्यक्रमाला योग्य अशा पद्धतीचा न्याय देतात. म्हणून आलेल्या राजकीय व्यक्तींना आमच्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं वंदन. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता इतका व्यक्तिशः परिचय नसल्यामुळे नामोल्लेख मला करता येणार नाही. आमचे राजेंद्र नागवडे आहेत, बाबासाहेबजी आहेत, आपल्या सर्वांना वंदन आहे. आणि नामोल्लेख शेवटी आभार प्रदर्शनाच्या वेळेला आपण करणारच आहात. या निमित्तानं आईचं पुण्यस्मरण होत आहे. खरं म्हणजे देवाची जयंती, संतांची पुण्यतिथी आणि तुमचं आमचं मुलं चांगले असतील तर फक्त प्रथम वर्ष श्राद्ध, दुसरं घालतात, तिसरंही घालतात, 5पर्यंत बरेच जण जातात. पंचम वर्ष श्राद्ध, पंचम पुण्यस्मरण
पण आता या दोघा भावांचं कौतुक करावं लागेल. तब्बल 15 वर्षपर्यंत ही आपल्या आईची आठवण पुन्हा पुन्हा त्यांना येते आणि त्यानिमित्तानं एवढं मोठं अन्नदान आणि एवढ्या मोठ्या पद्धतीचं ज्ञानदानाचा स्तुत्य उपक्रम यांच्याकडून घडतोय. ही पुण्याई असल्याशिवाय होत नाही आणि अजून किती वर्ष करतील त्याचा काही अंदाज नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रभू रामचंद्र संपूर्ण विश्वामध्ये त्या देवाचं नाव घेतल्यामुळे आपल्या सर्वांना पुण्य प्राप्त होतं. याचं महत्त्वाचं कारण काय जर असेल, प्रभू रामचंद्र मानवी देहामध्ये आले, मानवी विग्रहामध्ये आले, पण मानवी देहाचे जे काही कर्तव्य कर्म आहेत ते सगळे प्रभू रामचंद्रानं पाळले. म्हणून प्रभू रामचंद्राला मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामचंद्र म्हणतात. बोला प्रभू रामचंद्र भगवान. काय केलं प्रभू रामचंद्रानं? प्रभू रामचंद्रानं हेच केलं. प्रातकाल उठ के रघुनाथा, माता पिता गुरु नवही माथा. पहाटे प्रभू रामचंद्र उठतायत आणि पहाटे उठल्यानंतर स्नान संध्या पूजा अर्चा केल्यानंतर माता पिता गुरु नवही माता, आई वडील आणि श्रीगुरूंना वंदन करतात. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आई वडील आणि श्रीगुरूंना वंदन केलं त्याला आयुष्यामध्ये काही कमी पडत नाही. विठ्ठल कारण आपली परंपराच आई वडिलांच्या सेवेची आहे. आई वडिलांना सन्मान न देता, आई वडिलांचं वंदन न करता, आई वडिलांची सेवा न करता जर कोणी परमार्थाला निघत असेल, ज्ञानोबाराय तुकोबाराय संप्रदाय आणि धार्मिक ग्रंथ त्याला परवानगी देत नाही, त्याला एकही मार्क देत नाही, त्याला 0 मार्क देतात, -0. ज्ञानोबारायांचं वचन सांगेन आपल्याला. ज्ञानोबाराय सांगतात, घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, एर विश्वभरी आदरा. ज्ञानोबाराय सांगतात, मूर्ख जैसा. माऊलींची भाषा आहे. ज्ञानोबाराय सांगतात, घरी आई वडिलांना वंदन करत नाही, आई वडिलांची सेवा करत नाही आणि जगाला वंदन करतो आणि जग त्याचं वंदन करत असला तरी सांप्रदायिक दृष्ट्या धार्मिक दृष्ट्या तो आमच्या दृष्टीनं शून्य आहे. पण जग वंदन करेल किंवा न करेल, पण आई वडिलांचं वंदन करतो ना त्याला मात्र आमच्या संतांच्या दृष्टीनं पूज्यता दिली आहे. विठ्ठल विठ्ठल वेदानं आज्ञा दिली आहे, मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, नंतर सगळं वऱ्हाड देवो भव. पण अगोदर आई आणि वडील आहेत. अरे आई वडिलांच्या पासूनच हा पिंड जन्माला आलाय. त्यांनी आपल्याला जग दाखवलं, त्यांनी आपल्याला संस्कार दिले. मी सकाळीच एक वाक्य वाचलं, बापाचा धाक म्हणजे मुलाचा हा संस्कार असतो. बापाचा धाकच हा मुलाकरता संस्कार असतो. म्हणून मुलाने चांगलं वागावं असं वाटत असेल त्याकरता बापाला सुद्धा चांगलंच वागावं लागेल. आपल्याला नेहमी असं वाटतं सगळ्यांनी चांगलं वागावं, सगळ्यांनी चांगलं वागावं, सगळ्यांनी चांगलं वागावं असं आपल्याला वाटतंय. पण चांगलं वागण्याची सुरुवात आपल्याला आपल्यापासून करावी लागेल. त्या ट्रकच्या मागे वाक्य असतं पहा, मला ते वाक्य खूप आवडतात सर. सोच कर सोच साथ क्या जाएगा. आता ड्रायव्हर पिलेला असतो तो भाग नंतरचा. एका गाडीवरती लिहिलं होतं, भगाव भगाव कितनी भगाना है, मंजिल तक पहुंचा दूंगी. संजू बाबा गाडीवरती लिहिलं होतं, भगाव भगाव कितनी भगाना है, मंजिल तक पहुंचा दूंगी, एक बार नजर टेढ़ी हो गई तो खुदा से मिला दूंगी. एक बार नजर टेढ़ी हो गई तो खुदा से मिला दूंगी. गाडीच्या मागचे वाक्य चांगले असतात, कधी कधी असे तसेही असतात, ते नका वाचू. आणि एक वाक्य असं ऐकलं वाचलं, हे भगवान सभी का भला कर, हे भगवान सभी का भला कर, लेकिन सुरुवात मुझसे कर. तेव्हा सगळ्यांचं चांगलं कर पण सुरुवात माझ्यापासून कर ना. विठ्ठल विठ्ठल प्रत्येकाला असं वाटतं आईची सेवा
सेवा करावी, वडिलांची सेवा करावी, धर्मानं वागावं, हे सगळं जरी वाटत असलं सुरुवात आपल्यापासून करायची. कारण आपला धर्म आपल्याला वाईट वागायचं शिकवत नाही. सुराम मा पिब, दारू पिऊ नये, चोरी करू नये, कुणाला लुबाडू नये. काल परवा एक वाक्य वाचलं, तुम्ही भरारी अवश्य घ्या, भरारी अवश्य घ्या, पण भरारी घेत असताना तुम्ही जे पंख पसरवलेले आहेत त्या पंखाचा इतरांना त्रास होता कामा नये, अशी भरारी घ्या. आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. मला मुद्दा मांडायचा आहे की हे सगळं करत असताना आईची सेवा, वडिलांची सेवा अत्यंत अग्रक्रमाने सांगितली आहे. विठ्ठल दोनच उदाहरण सांगतो आणि आपल्या प्रस्तुत अभंगाकडे वळतो. या भारत देशाचा एक कुमार आई वडिलांच्या सेवेनं आजही अमर झाला. हजारो वर्ष झालीत त्याला. आंधळ्या आई वडिलांना घेऊन तो काशी यात्रेला निघाला. आईने सांगितलं, बाळा काशीला जावं असं वाटतं रे. आई काळजी करू नका, तुझा बाळ तुला काशीला घेऊन जाईल. एका पारड्यामध्ये वडील आहे, दुसऱ्या पारड्यामध्ये आई आहे आणि आई वडिलांना घेऊन हा बाळ काशी यात्रेला निघाला. काय त्या बाळाचं नाव? सर्वांना श्रावण पाठ आहे. श्रावण बाळ कोणत्या ग्रामपंचायतीचा सरपंच होता, कोणत्या मतदारसंघामध्ये निवडून आलेला होता, कोणत्या राज्याचा मुख्यमंत्री होता, कोणत्या राज्याचा पंतप्रधान होता, काहीच नव्हता, पण सगळं काही होता. आज आपल्या दृष्टीनं श्रावण बाळाच्या बद्दल अलौकिक आदर आहे महाराज. याचं कारण त्यानं केली आई वडिलांची सेवा. माय आंधळी पिता आंधळा, ग्रीष्म ओकतो ज्वाळा, काशीला श्रावण बाळ निघाला. खांद्यावरती शतजन्माच्या, घेऊन पुण्याईला, काशीला श्रावण बाळ निघाला. श्रावणाची कथा आपल्या सर्वांना माहीत आहे, पण श्रावण आजही अमर आहे. याचं कारण आई वडिलांची सेवा. विठ्ठल विठ्ठल दरवर्षी आपण पंढरपूरला जातो. आम्ही आळंदी ते पंढरपूर जवळ 15 वर्षे गेलो. आता या वर्षीपासून साहेब आम्ही श्री क्षेत्र नेवासा ते श्री क्षेत्र पंढरपूर ज्ञानेश्वरी पालखी सोहळा काढलाय. आपण टाळ्यात वाजवा. जसा आळंदी ते पंढरपूर भव्य दिव्य 13-14 लाख समाज ज्ञानोबरायांच्या बरोबर जातो, तसा नेवाशावरून आम्ही ज्ञानेश्वरी पालखी सोहळा काढलाय. अनेक दिंड्या पहिल्याही जात होत्या, बऱ्याच शतकापासून त्यांची परंपरा आहे, पण या वर्षीपासून आम्ही तो सोहळा काढलाय. यावर्षी 21 दिंड्या होत्या, पुढच्या वर्षी 51 होणार आहे, त्याच्या पुढच्या वर्षी 151, नंतर 300, 400, 500, 1000 असा मोठा सोहळा होईल. कारण ज्ञानेश्वरी तुमचं माझं मूळ स्थान आहे. वारकरी संप्रदायाचं मूळ पाया जर ज्ञानोबरायांनी कुठे रचला असेल, त्या गावाचं नाव आहे श्री क्षेत्र नेवासा. विठ्ठल विठ्ठल मुद्दा इथं आहे. आपण पंढरपूरला जातो. पंढरपूरला जातो याचं महत्त्वाचं कारण आहे, त्या पांडुरंगाचं दर्शन घेण्याकरता आपण मुक्काम दर मुक्काम करत जातो. पण तो पांडुरंग परमात्मा पंढरपूरला आला, याचं कारण काय? याचं कारण जर काय असेल तर त्या पुंडलिकरायानं आईवडिलांची केलेली सेवा. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायाची मूळ तत्व प्रणाली जर काय असेल तर आई बापाची सेवा. विठ्ठल विठ्ठल आई वडिलांना त्रास देऊन जर कोणी पंढरपूरला जात असेल, देव त्याच्याकडे पाहून रागावतो महाराज. देवाला त्याची भक्ती आवडत नाही. आणि म्हणून आई वडिलांची सेवा महत्वाची, आणि ती सेवा या दोन बांधवांच्याकडून घडती आहे.
सौभाग्यवती पारुबाई बापूराव पाटील नलगे, स्वतः बापूराव पाटील नलगे यांचा आशीर्वाद घेऊन 2 भाऊ आणि सगळा परिवार या ठिकाणी सेवा करतोय आणि हीच सेवा त्यांच्याकडून कायमस्वरूपी घडत राहावी ही शुभकामना व्यक्त करतो आणि अभंग चिंतनाकडे वळतो. विठ्ठल विठ्ठल तर म्हणजे कीर्तनाची वेळ 3 ते 5 होती, पण 3ला कीर्तन सुरू झालं नाही, ते जवळजवळ 3:30ला सुरू झालंय. मी राजकीय मंडळीला विनंती करतो, आपली जशी वेळ असेल त्या पद्धतीनं आपण थांबणार आहात. रामकृष्ण हरी. आम्ही काही जास्त लांबवणार नाही, कारण लांबवणारा कीर्तनकार मी नव्हे. आणि वेळेचं बंधन आपण पाळूया. किती वाजेपर्यंत तुम्ही वेळ द्या तेवढी, जादा नको आणि कमी नको. आईला आनंद झाला पाहिजे, पिताश्रीला आनंद झाला पाहिजे आणि आपल्याला बोर नाही झालं पाहिजे, अशा मध्यंतरी चालायचं आपल्याला. वेळ सांगा, वेळ नक्की 5 पर्यंत चालेल ना? विठ्ठल 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 आबा किती वाजले? बरं, जशी वेळ पडेल तसं. आम्ही दूरदर्शनवरती कीर्तन केलं 2001 साली. त्यावेळेला 2च चॅनल होते, आता लई चॅनल झालेत. त्यावेळेला 2च होते. 40 मिनिटं दिले होते. 40 मिनिटाचं कीर्तन. संस्थेमध्ये 4थ्या वर्षाचं परीक्षेचं कीर्तनही 40 मिनिटाचं, प्रवचन 20 मिनिटाचं, काल्याचं कीर्तन बहुतेक 2.5 तासाचं. आज आदरणीय माऊलींचं कीर्तन आपल्या गावामध्ये होतं, आमची फोनवर चर्चा झाली. काल्याचं कीर्तन 2.5 तास, रेग्युलर दररोजचं कीर्तन 2 तास, वर्षश्राद्धाचं कीर्तनही साधारण 2 तास, 10व्याचं कीर्तन ते तुमच्याही मनावर नाही, आमच्याही मनावर नाही, ते हरिभक्तपरायण वैकुंठवासी कावळे महाराजांच्या मनावर. कावळेने सांगायचं, कीर्तन करायचं. वेळेचं बंधन आपण पाळूया. 5:15 पर्यंत. विठ्ठल विठ्ठल मोक्षपद तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. आईला मोक्ष प्राप्त झालेला आहे, पण आईला मोक्ष जरी प्राप्त झाला असला तरी तुकोबाराय सांगतात आम्हाला पुन्हा जन्म घ्यायचा आहे. घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, 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 घेईन मी जन्म याच्यासाठी मोक्ष या शब्दाचा अर्थ शास्त्रामध्ये असं चिंतन आलंय, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. विचारसागर ग्रंथामध्ये, पंचदशीमध्ये, वेगवेगळ्या ग्रंथामध्ये असं वर्णन आहे. मोक्ष म्हणजे काय? संपूर्ण आनंद आपल्याला प्राप्त व्हावा.
आणि जीवनातील सर्व दुःख निवृत्त व्हावं, म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, या नाव मोक्ष आहे. असा मोक्ष जगद्गुरु तुकोबारायांना देऊ केला. आपल्या धर्मशास्त्रामध्ये 4 प्रकारचे पुरुषार्थ सांगितलेले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ आहेत. आणि या 4 पुरुषार्थाच्या प्राप्तीकरिताच भगवंतांनी आपल्याला माणूस बनवलंय. आमचे आदरणीय अध्यक्ष संदीपानजी बाबा सांगत असतात, काही माणसं फक्त श्रावण महिन्यामध्ये माणसं होतात. शब्द कळले असतील आपल्याला. काही माणसं फक्त श्रावण महिन्यामध्ये माणसं असतात, बाकी महिने ते माणसं नसतात, ते माणसंच नसतात. कायम कीर्तन ऐकायचं नसतं, कधी कधी पाहायचं असतं. त्या श्रावणाच्या अगोदरची अमावस्या, काय नाव तिचं? अरे वा, चांगलं नाव दिलं तुम्ही. हे गटारीकरण तिचं कुणी केलं? बहुतेक त्याच पॅनलच्या लोकांनी केलं असलं पाहिजे. कायम माणूस म्हणून जगावं, आयुष्य मिळालंय मानव म्हणून, पुरुष म्हणून. मग माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावं. अलीकडे माणसं राहिले नाहीयेत. जुना काळ होता, गावाला गाव पण होतं, घराला घर पण होतं आणि माणसाला माणूस पण होतं साहेब. आता गावाचं गाव पण संपत चाललंय. मला आठवतं लहानपणी गावामध्ये 4-5 माणसं असे असायचे, गावामध्ये काही जरी वाद झाला की ते 5 माणसं आले, 4 माणसं आले, 2 माणसं आले, त्यांनी तो सगळा वाद मिटवायचा, बाकी कोणी काही बोलायचं नाही. आणि तेही न्यायी होते, तेही विनाकारण एकाची बाजू घेत नव्हते. त्यावेळेला गावाला गाव पण होतं आणि म्हणूनच घराला देखील घर पण होतं. घरामध्ये असा एक व्यक्ती होता की त्या व्यक्तीभोवती सगळं घर फिरायचं. कोणी काही मागायला नाही, मग ते दादांना विचारावं लागेल, त्याशिवाय देता येणार नाही. दादा दादा दादा, काही झालं तरी दादा. म्हणून घराला घर पण होतं. गावामध्ये काही माणसं असे होते म्हणून गावाला गाव पण होतं, घराला घर पण होतं. आणि माणसं माणसाप्रमाणे वागत होते म्हणून माणसाला माणूस पण होता. आता गावाला गाव पण राहिलं नाही, घराला घर पण राहिलं नाही आणि माणसाला माणूस पण राहिलं नाही. सांगू तुम्हाला, गावाला गाव पण येण्याकरता, घराला घर पण येण्याकरता आणि माणसाला माणूस पण येण्याकरता संत विचाराशिवाय पर्याय नाही आहे. संत विचार जिथे आहे तिथे माणसाला माणूस पण आहे. म्हणून नेहमी म्हटलं जातं, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि संत विचाराशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. संत विचार महत्वाचा. अहो, ज्ञानोबारांनी काय दिलं? ज्ञानोबारांनी विचार दिला. तुकोबारांनी काय दिलं? तुकोबारांनी विचार दिला. नाथबाबांनी विचार दिला. म्हणून माणसं येतील जातील, वेगवेगळ्या पद्धतीने निवडणुका होतील जातील, नेते येतील जातील, पण मानवता टिकली पाहिजे, मानवी धर्म टिकला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. आपल्या महाराष्ट्राचा बिहार झाला नाही त्याचं महत्वाचं कारण म्हणजे संत विचार. म्हणून माणसाने हे 4 पुरुषार्थ प्राप्त करून घ्यावे. पहिला पुरुषार्थ आहे धर्म नावाचा. त्याच्या करता देवाने आपल्याला देह दिला. केवळ बंगला बांधण्याकरता नाही आहे, केवळ एखाद राजकीय पद मिळवण्याकरता मानव देह मिळाला नाही. मला सांगा, कोणती निवडणूक लढवली म्हणजे आपल्याला मोक्ष प्राप्त होईल? कोणतं पद मिळालं म्हणजे मोक्ष प्राप्त होईल? मी मोक्षाची व्याख्या सांगून गेलो आहे. कारण जीवनाची कृतार्थता, घर बांधून जीवनाची कृतार्थता होणार नाही. कदाचित घर बांधलं, मोठ्या महाराजांचं कीर्तन वास्तुशांतीला केलं, दुसऱ्या दिवशी संपला कार्यक्रम, काय राहिलं? दिव्यत्व प्राप्त होणार नाही, जीवनाची कृतार्थता होणार नाही. जीवनाची कृतार्थता, एखादं शासकीय पद मिळालं किंवा खूप मोठी नोकरी मिळाली, खूप चांगले कपडे घातले, किलोनं अंगावरती सोनं घातलं, म्हणजे जीवनाची कृतार्थता नाही आहे. तुका म्हणे जन्मालाचे
चाली अशा खालून चालायच्याच नाही, चाली अशा मंडपाच्या वरून चालतील. आता इथला आवाज थेट नेवासा. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखलिया होय तुका म्हणे. तुका बरं सांगतात देवाचं दर्शन अर्थात दिव्य आनंद मिळाला पाहिजे आणि त्या आनंदाकरताच मानवी देह आहे. त्याकरता पुरुषार्थ, पुरुषानं प्राप्त करून घेण्याचे पुरुषार्थ. थोडा विचार करा. बाकी सगळे मॉडेल, सगळे जीवजंतू त्या देवानं आडवे बनवलेत. एकच माणूस नावाचा प्राणी उभा बनवला. त्या ब्रह्मदेवाला विचारलं, ब्रह्मदेवा सगळे प्राणी आडवे बनवलेत, हा माणूस नावाचा प्राणी उभा बनवला, काय बरं कारण? ब्रह्मदेवानं सांगितलं दर पंचवार्षिकला निवडणूक येत असते आणि निवडणुकीमध्ये माणसाला उभं राहता आलं पाहिजे. एवढ्याकरता माणसाला उभं नाही केलं. निवडणूक, राजकारण या गोष्टी क्रमप्राप्त आहे. राजकारणी जर नसतील तर रस्ते चांगले होतील कसे, तलाव होईल कसा, वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला शासकीय सुविधा मिळतील कशा, तेही महत्त्वाचं आहे. पण राजकारणापुरतं राहिलं पाहिजे. सप्ताहामध्ये राजकारण येता कामा नये. विठ्ठला काय झालंय, आमच्या नेत्यांची क्षमा मागून सांगतो, धर्मकारण आणि राजकारण याची लोक आता थोडी वेगळ्या पद्धतीने करायला लागले. मठ, मंदिरं, दिंडी, सप्ताह आपल्या आध्यात्मिक शक्तीचे ऊर्जा स्रोत आहे. आणि इथे बाकी काही व्हायला नको. इथं फक्त भक्ती एक भक्ती, देवाची चाडे आळवावे देवा. मानपान सगळे राजकारणाचे जे वेगळे आहेत विषय, ते सगळे त्या मंडपाच्या, मंदिराच्या दरवाजाच्या बाहेर असले पाहिजेत. आतमध्ये फक्त देव आणि आपण भक्त आहोत, वारकरी आहोत, आपण काहीतरी नागरिक आहोत या भावनेनं ज्या वेळेला करू त्यावेळेला खरा आनंद मिळेल. म्हणून देवानं आपल्याला उभं बनवलं त्याची प्राप्ती करून घेण्याकरता पहिला पुरुषार्थ आहे धर्म. धर्म म्हणजे काय हो? धारणात धर्म मिथ्याहू धर्मेन विधृता प्रजा. ज्याच्या योगानं संपूर्ण प्रजेचं नव्हे सगळ्या जीवांचं यथा योग्य रीतीनं पालन पोषण होईल, सगळ्यांचा अभ्युदय होईल, असा जो विचार, असा जो आचार याला धर्म म्हणतात. या भारत देशाची महती अशी आहे साहेब, या भारत देशानं फक्त माणसावरती प्रेम केलं नाही, भारतीय विचार प्रणालीनं सगळ्यांचा विचार केला, या जीवांचा. आपण पंचमीला पूजा करतो, नागाची पूजा, नाग म्हणून का देव म्हणून? देव म्हणून करतो. वसू बारसला गायीची पूजा करतो, गाय म्हणून का देव म्हणून? आता पोळा येणार आहे, पोळ्याला पूजा करतो आपण कोणाची? देव म्हणून का बैल म्हणून? ज्ञानोबाराय, तुकोबाराय सांगतात अरे चराचरामध्ये परमात्मा आहे. विठ्ठल तळी भरला ऋत ठावरा येऊनला. विठ्ठल तळी भरले ऋत ठावरा येऊनला. विठ्ठल तळी भरला ऋत ठावरा येऊनला. विठ्ठल तळी भरले ऋत ठावरा येऊनला. जिम्या दृष्टीने पाहिला दृष्टीने
कमी आवाजाचा माणूस आहे, पण आज घेतो दखून. मला थोडा कमी आवाज लागतो. आणि जे साऊंड जवळ बसलेले लोक आहेत ना, त्यांना त्रास होता कामा नाही असं वाटतं. बुडतं हे जन न देखावे डोळा. आणि कमी सॉफ्ट आवाज पाहिजे. जर आपण कॅसेट ऐकतो ना, तसा आवाज ऐकला पाहिजे. तबल्याचा आवाज, बासरीचा आवाज, झांजरीचा आवाज, मृदंगाचा आवाज, कोरसचा आवाज, मुख्य गायकाचा आवाज, तसं सेटिंग ओके असतं. तसं सेटिंग असते सगळा नवा. क्या बात आहे. असा तरंग उठला पाहिजे भजनाचा. पण तो भजनाचा तरंग अंतरंगापर्यंत पोहोचतो. तो अंतरंगच खरा आनंद असतो. विठ्ठल विठ्ठल भजनाचा गोडवा आपल्याला अंतःकरणामध्ये आनंद देतो. कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप. गायन असेल, वादन असेल, कीर्तन असेल, भजन असेल, जेणेकरून अंतःकरणाला स्थिरता प्राप्त होण्याकरता ही साधन आहेत. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. हा टाळ म्हणजे टाळ नाही, टाळ हा विठ्ठल आहे. मृदंग म्हणजे मृदंग नाही, मृदंग हा विठ्ठल आहे. विना म्हणजे केवळ विना नाही, विना म्हणजे विठ्ठल आहे. विनेकरी विठ्ठल आहे. हा टाळ प्रत्यक्ष विठ्ठल आहे. कीर्तन झाल्यानंतर हा टाळ टाकून लगेच महाराजाच्या दर्शनाला जायचं नाही. टाळाची व्यवस्थित व्यवस्था एखाद्या गोणीमध्ये चांगल्या ठिकाणी ठेवावा, अशी परंपरा आहे आपली. या परंपरेनं चालावं. याला धर्म म्हणतात. आपण धर्माने वागावं. धारणात धर्म मित्याहू धर्मीनं विधृता प्रजा. संपूर्ण जीवाचं यथा योग्य रीतीनं पालन पोषल, याला धर्म म्हणतात. थोडी ज्ञानोबारायांच्या भाषेतली व्याख्या सांगू. ज्ञानोबाराय सांगतात, मोठ्यांचं वागणं हा लहानांचा धर्म ठरत असतो. म्हणून मोठ्या माणसावरती जबाबदारी आहे, त्यांनी कसंही वागायचं नाही. इकडे बघा ना माझ्याकडे. मोठ्या माणसावरती जबाबदारी आहे, त्यांनी कसंही वागायचं नाही. त्यांनी चांगलंच वागायचं. भाग गेला शिन गेला नाही जमणार. ज्ञानोबारायांची भाषा बोलतो. ज्ञानोबारे सांगतात, ए तवडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, ए अनुष्ठिती सामान्य सकळ. हा धर्म आहे. माझे गुरुवर्य घुले वैकुंठवासी विठ्ठल बाबा घुले सांगायचे, महाजनो येन गतस्य पंतः. मोठी माणसं ज्या वाटेने गेलेले आहेत त्या वाटेनं आपण जावं. आणि मोठ्या माणसाचा आचार, मोठ्या माणसा विचार म्हणजे आपला धर्म असावा. श्री गुरु चैतन्य महाराज सांगतात, तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नाथबाबा कधी धर्माने वागलेच नाही साहेब. धाडस करून बोलतोय. तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेव महाराज, नाथ महाराज हे धर्माने कधी वागलेच नाही. काय बोलता महाराज? खरं तेच बोलतोय. हे संत कधी धर्माने वागले नाही. संत जे वागले त्या वागण्याला धर्म म्हणतात. आपला आचार असा असावा, आपला विचार असा असावा की त्यालाच लोकांनी धर्म म्हणून स्वीकारावं. म्हणून तो धर्म आणि तो खरा पुरुषार्थ आहे. धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन. दुसरा पुरुषार्थ आहे अर्थ नावाचा. अर्थ म्हणजे पैसा. अर्थ मला सांगा कुठं लागत नाही? सगळ्या ठिकाणी अर्थ लागतो. अर्थ नसेल तर त्याच्या जीवनात काय अर्थ आहे? लपून देत काय अर्थ आहे? त्या सोडून जाऊ द्या, त्याच्याकडे अर्थच नाही. सब पैसे के भाई. मला अभंगावरती लवकर यायचंय. दिल का साथी नहीं कोई, सब पैसे के भाई. पैशाचे भावंड आहे. पैसा जरूर असावा पण जोडून या धन कमवण्याकरता स्पर्धा लागली. आज पैसा कमवण्याकरता स्पर्धा लागली. तुकोबाराय नियम देतात आपल्याला, आचारसंहिता. जोडून या धन. धन जरूर मिळवा. प्रपंचाकरता, व्यवहाराकरता धनाची अत्यंत आवश्यकता आहे, पण नियम पाळा. उत्तम व्यवहारे. ज्या अर्थी उत्तम व्यवहारे तुकोबाराय सांगतात त्या अर्थी अधम व्यवहार असला पाहिजे. मी बोलून गेलो, भरारी जरूर घ्या पण आपल्या पंखाने इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. धन जरूर कमवा पण दुसऱ्याच्या माना पिरगळून धन जर कमवलं तर आपल्या जीवनामध्ये कधीही सुख देऊ शकत नाही. धन जागेवर राहून जाईल आणि आपल्याला त्रास देऊन जाईल. पैसा जरूर मिळवला पाहिजे. स्पर्धा लागली आता.
त्या जपानमध्ये चोऱ्या वाढू लागल्या. जपानी लोक बुद्धिमान म्हणून त्यांनी मशीन तयार केलं चोर पकडण्याचं. एका तासामध्ये 100 चोर पकडले. तेच मशीन फ्रान्समध्ये आणलं, एका तासात 150 चोर पकडले. तेच मशीन इंग्लंडमध्ये आणलं, एका तासामध्ये 200 चोर पकडले. तेच मशीन भारतामध्ये आणलं, अर्ध्या तासात मशीन चोरीला गेलं. आमच्या राहुरीला मागच्या 2 वर्षापूर्वी ATM मशीनच रात्री उचलून नेला. तर कसं नेलं असेल मला नका विचारू. काय स्पर्धा लागली. आता आपण प्रवासी माणसं आहोत साहेब, रेल्वेने ट्रेननं प्रवास करतो. ऋषिकेश बाबा, ट्रेनमध्ये टॉयलेट असतं, टॉयलेटमध्ये मग असतो, त्या मगाला साखळी असते. काय कारण? मगाला साखळी असते की नसते? कारण का? भारत सरकारचा आपल्या प्रजेवरती एवढा विश्वास आहे, यांना मग सुद्धा पुरतो की नाही. काय काय पुरत नाही लोकांना. आता काय फुक्कट पाहिजे फक्त. क्या बात है. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, काय असेल ते सगळ्या गोष्टी दिलं पाहिजे शासनाने. आपण नाही म्हणत नाही, पण सवय लागता कामा नाही. काय झालं, त्या कोल्हापूर परिसरामध्ये एक बिअरचा टँकर पलटी झाला. बिअरचा बाटल्याचा टँकर पलटी झाला आणि मग पळापळी सुरू झाली लोकांची. सगळे बाटल्या उचलायलाच. कोण ड्रायव्हर मेला की आणखी कोण पाहतं महाराज. बाटल्या उचलायला काही माळकऱ्यांनी किटलीत बाटल्या घातल्या. त्यांना विचारलं तुम्ही माळकरी दे, म्हणले पाहुण्याला देऊ ना आपण. म्हणजे वारे पट्ट्या फुकट पाहिजे. याला धर्म म्हणत नाही आणि शुद्ध आचार म्हणत नाही. पैसा जरूर मिळवला पाहिजे, योग्य नियम पाळले पाहिजेत. तिसरा पुरुषार्थ आहे काम नावाचा. काम या शब्दाचा अर्थ असा आहे, इदम मेषाद इतिच्या काम शब्दितः गुरुवर्य बाबा सांगायचे. धर्मानं अधिष्ठित असणारं बुद्धी आणि त्या बुद्धीनं मिळवलेलं धन आणि त्या धनाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणातली कामना पूर्ण करणं, याला म्हणतात काम नावाचा पुरुषार्थ. आमच्या भीमराव पाटलांच्या मनामध्ये, गौतम भाऊच्या मनामध्ये आलं की 15 वर्षापर्यंत आपण आईचीही सेवा करतोय, अशीच सेवा आणि त्याच्याकरता आपलं धन मार्गी लावावं आणि धन पवित्र करून घ्यावं, ही कामना. हा एक पुरुषार्थ आहे. आणि त्यानंतरचा पुरुषार्थ आहे मोक्ष नावाचा. मोक्ष या शब्दाचा अर्थ आम्ही सांगितला. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती. म्हणजे दुःख सर्व जावं आणि सर्व सुख प्राप्त व्हावं, याला म्हणतात मोक्ष. या मोक्षाचे 4 प्रकार आहेत. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. या 4 मुक्ती आहे. अहो, देवाच्या दारामध्ये जर उभं राहिलात ना, 4ही मुक्ती प्राप्त होतात. तेने मुक्ती 4 सलोकता, त्याच्या लोकामध्ये जाऊन राहणं. हरिपाठ ग्रंथामध्ये 4ही मुक्तींचं वर्णन आहे. सलोकता, वैकुंठ भुवनी घर केले. समीपता, लक्ष्मी वल्लभतया जवळी. स्वरूपता, चतुर्भुज नर होऊनी ठेले. आणि युज्यते म्हणजे एकरूप होणे. भरला घनदाट हरिदिशे, हरी चराचरामध्ये दिसणे. अशा 4ही मुक्ती तुकोबराय सांगतात. असा मोक्ष आमच्या समोर आला. भगवंताशी एकरूपता करण्याची वेळ ज्या वेळेला येईल त्यावेळेला तुकाराम महाराज सांगतात, असला जो भगवंताशी एकरूप होण्याचा जो मोक्ष आहे, सायुज्य मोक्ष आहे, तो आम्हाला नकोय. अभंगाचं पहिलं मोक्ष तुझ गेले युगायो
मोक्षपद तुच्छ केले या कारणे तुकोबाराय सांगतात मोक्ष आम्हाला तुच्छ अशा स्वरूपाचं वाटतं. मोक्षपद हे तुच्छ केले या कारणे मोक्ष सारखं जे पद आहे, मोक्षासारखी जी स्थिती आहे, तुकोबाराय तिचा निषेध करतायत. तुकोबाराय अहो मोक्ष तुम्ही ऐकलं नाही का? तुकाराम महाराज म्हणतात हो मोक्ष चांगला पाठ आहे आम्हाला. मोक्ष आम्हा घरी कामारी हे दासी हो ये सांगू ऐसी तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवसचारी खेडीमेडी प्रमाणे सांगून जातो. ज्ञानोबराय सांगतात तो मोक्ष नित्य प्राप्त आहे, कैवल्याचा अधिकारी, मोक्षाची सोडी बांधी करी. ज्ञानोबराय तुकोबाराय संत सांगतील तिकडे मोक्ष जातो. ज्ञानोबरायांची भाषा किती गोड आहे. ज्ञानोबराय सांगतात चौथा पुरुषार्थ संत आपल्या हातामध्ये घेत आहेत. जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रिगाला भक्तिपंथी जगादे. भक्तिपंथी पंथाच्या द्वारे संत जगाला मोक्ष प्रदान करतात. नव्हे मोक्षानंतरची जी पंचम पुरुषार्थाची भक्ती आहे ती भक्ती जगाला देतात. पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती. ज्ञानोबाराय तुकोबाराय नामदेव महाराज नादबाबा सद्गुरू जोग महाराज साखरे महाराज आदी करून मोठ्या परंपरा या महाराष्ट्रामध्ये आहेत की त्या परंपरेनं आपल्याला ही भक्ती दिली आहे. विठ्ठल परंपरा टिकवण्याचं काम तुमचं माझं आहे. परंपरा टिकल्या पाहिजेत. आपल्यासारखे येतील जातील पण परंपरा टिकल्या पाहिजेत. हे संस्कार टिकले पाहिजेत आणि त्याच्याकरता आपल्याला त्या पद्धतीनं चालावं लागेल. परंपरा जर नाही टिकल्या तर भविष्यकाळ अत्यंत घातक आहे. सांगेन आपणाला, आपण शेती करतो, 1 वर्ष शेतीमध्ये आपण काहीच पेरलं नाही म्हणून काहीच उगवणार नाही का? बोला ना. शेतीमध्ये पाऊस चांगला झाला, तुम्ही शेतीची मशागत चांगली केली, उन्हाळ्यात खतही टाकलं, मशागत चांगली केली, पाऊस चांगला झाला, वापसं चांगलं आलं, सगळं चांगलं झालं, पण काय झालं कोणास ठाऊक, आपण पेरलंच नाही. पेरलं नाही म्हणून काहीच उगवणार नाही का? उगवेल. काय काय उगवेल? कोणतं ते काय सांगू नका. गवत उगल्याशिवाय राहणार नाही आणि ते गवत काही उगवेल. ते गवत काढण्याकरता, पुन्हा शेती स्वच्छ करण्याकरता पुन्हा सायास. तसं हे सांप्रदायिक विचार, भजन कीर्तन रामायण पारायण ही ज्ञानाची पेरणी आहे आणि ही ज्ञानाची पेरणी प्रतिवर्षी सप्ताह रूपानं भजन कीर्तन रूपानं आपल्याला करावे लागेल. आणि आपण जर भजन कीर्तनामध्ये विक्षेप आणून हे जर केलं नाही मग काही उगवेल. काही उगवायला तयारच आहे. पुस्तक वाटणं चालू आहे लोकांचं, धर्म परिवर्तनाचं काम चालू आहे. हा महाराष्ट्र ज्ञानोबाराय तुकोबारायांचा आहे, भगवान पांडुरंग परमात्म्याचा आहे, ज्ञानेश्वरी गाथा गीता ग्रंथाचा आहे आणि तेच घरोघरी प्रचार प्रसार झाले पाहिजे. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराज संपूर्ण विश्वाला आनंद देतात, संपूर्ण विश्वाला ज्ञान देतात, संपूर्ण विश्वाला अलौकिक असणारी सुखाची बोधाची परंपरा देत आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात असा मोक्ष नित्य प्राप्त आहे आणि नित्य प्राप्त असल्या कारणानं आम्ही त्याला तुच्छ लेखतो. याचं कारण आम्हाला मोक्ष प्राप्त झाल्यानंतर अर्थात भगवंताशी एकरूप झाल्यानंतर भक्तीचा आनंद घेता येणार नाही. जळ न खाती जळा वृक्ष आपुल्या फळा भोगता तो निराळा जेने गोडी निवडली. आपण साखरेला विचारलं का ग साखरबाई तुझी गोडी ती कशी, तुला सांगता येईल का? साखरेला साखरेची गोडी सांगता येणार नाही. एखाद्या आंब्याला विचारलं आंब्या तुझा रस कसा आहे, तो म्हणेल तुम्ही खा आणि मलाही सांगा. काहींच्या हातामध्ये घड्याळ असतं, त्याला विचारलं का किती वाजले, तो म्हणतो तुम्ही पान मला सांगा, म्हणे मला नाही कळत. मग हातामध्ये कशा करता घातलं, म्हणजे शायनिंग म्हणून. म्हणलं बरे बाबा लोक कुठंही शायनिंग मारतात. याचा अर्थ असा आहे मानवी जीवन जगत असताना
जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, मोक्ष स्थितीला प्राप्त झालं की एकरूपता, आणि एकरूपता झाली तो आनंद मिळवता येणार नाही. तुम्हाला उदाहरण सांगतो, भजन करा विठाला विठाला. ज्ञानोबांची गोड उभी आहे. ज्ञानोबा सांगतात, एका माणसानं मिठाची हत्तीन बनवली. सुनील बाबा, कशाची हत्तीन? मिठाची. आणि मग त्याला कोणीतरी सल्ला दिला की बाबा, सगळे प्राणी आपापल्या प्राण्याला आंघोळ घालून आणतात, तू तुझ्या हत्तीनेला आंघोळ घालून आण. सल्ला पटला त्याला. हत्तीन घेतली, साबण घेतला, ब्रश घेतला, समुद्रावरती गेला, हत्तीन पाण्यात नेली, तिला चांगली आंघोळ घातली आणि पाठीमागे घेऊन आला. बरोबर आहे? हत्तीन मागे येईल, काय येणार नाही? लवण मिळविता जळे. ज्ञानोबरायांची भाषा आहे. ज्ञानोबराय सांगतात, का लवणाची कुंजरी सुदलिया लवण सागरी, होयची ना माघारी परते जैशी. त्याप्रमाणे जशी मिठाची हत्तीन पाण्यात गेली, परत येणार नाही, तसा हा जीव एकदा शिवस्वरूप झाला की पुन्हा त्याला आनंद नाही. म्हणून मोक्षपद तुच्छ केले, देवा आम्हाला मोक्ष नकोय. देवा ऐके रे विनंती, मज नको रे ही मुक्ती. देवा ही मुक्ती आम्हाला नकोय. तुकोबारा सांगतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐशी करी. देवा ही मोक्ष तुमचा देवा दुर्लभ तो तुम्ही ठेवा. आणि या न्यायानं तुकाराम महाराज सांगतात, भक्ती करण्याकरता आम्हाला मोक्ष नकोय. रामायणामध्ये थोडं घेऊन चालतो, भजन करा विठाला विठाला. अजून 5 मिनिट माझ्या हातामध्ये शिल्लक आहे. 5:15 ठरले ना आपले? 5 मिनिट आहे. राजा दशरथाचं निर्वाण झालं. राम राम कही राम कही राम कही श्रीराम, तनु परिहारी विरह रावू गई सुरधाम. प्रभू रामचंद्राचं भजन करत करत राजा दशरथ निर्वाणाला प्राप्त झाले. भरतजी आलेले आहेत. अंत्यविधी केला प्रभू रामचंद्र चित्रकूटमध्ये, लक्ष म्हणजे चित्रकूटमध्ये. भरताला आग्रह झाला सर्वांचा, भरतजी राजगादीवरती बसा. भरतजीने सांगितलं, मी पदाचा अधिकारी नाही, मी पादुकांचा अधिकारी आहे. माझा भाऊ माझ्यामुळे वनवासाला गेला, माझे पिता माझ्यामुळे स्वर्गवासी झाले, मी तुमचा अपराधी आहे. मी जातो 14 वर्ष वनामध्ये आणि माझ्या भावाला राजगादीवरती बसवतो. भरतजी निघालेत प्रभू रामचंद्राला आणण्याकरता. सगळ्या अयोध्यावासियांनी सांगितलं, हे कैकाई, ही अयोध्या तुला लकलाभ. आम्ही चाललो आमच्या संत भरताबरोबर प्रभू रामाच्या दर्शनाला. आणि संत भरताच्या दिंडीमध्ये सगळे अयोध्यावासी सहभागी झाले. दिंडीची जी परंपरा आहे, पायी दिंडी सोहळा, या परंपरेचे पहिले आद्य प्रवर्तक कोण असतील तर संत भरतजी आहेत. अयोध्या ते चित्रकूट पहिली पायी दिंडी माझ्या भरताने काढली. अयोध्यावासी सगळे त्या दिंडीमध्ये सहभागी झालेत. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी आहे, हृदयामध्ये प्रभूबद्दलचा आदर आहे आणि मुखामध्ये प्रभूचं नामस्मरण आहे. आपणही त्या भरताच्या दिंडीमध्ये सहभागी होऊया. हात वरती करून मोठ्या प्रेमानं भरताच्या दिंडीमध्ये सहभागी व्हायचं आहे आणि त्या परमात्म्याचं भजन करायचं आहे. श्रीराम जय राम जय जय श्रीराम, जय राम जय राम,
घरावरती पोहोचली, लवकर पोहोचली, कारण कीर्तन संपवायचं होतं. प्रयाग तीर्थ प्रसन्न झालंय. तीर्थ प्रसन्न होत असतं, देव प्रसन्न होत असतो. आपली भक्ती, आपल्या अंतःकरणाचा भाव पाहून देव आपल्या बरोबर बोलतोय. पण महाराज काही सांगता, तुम्ही आमच्याबरोबर शेजारी बोलत नाही. शेजारी बोलल कसा? तुझं वागणं बोलणं जर तसं आहे. काहींचा शेजारी बोलत नाही, काहींचा बाप बोलत नाही, काहींची आई बोलत नाही, काहींचा भाऊ बोलत नाही, कुणाची मुलं बोलत नाही, कुणाची ती बोलत नाही. कधी कधी घरात भांडणं झाले तर अखंड मौन सप्ताह, नवरा बायकोमध्ये भांडण झाल्यानंतर त्या सप्ताहाचा कालाच होत नाही. अगोदर बोलायचं कोणी? हा एम ए असतो, ती डबल एम ए असते. त्याला 70,000 तर तिला ₹1,00,000 पगार असतो. अगोदर बोलायचं कोणी? म्हणे अखंड मौन सप्ताह. देव बोलला पाहिजे, संत बोलले पाहिजेत. प्रयाग तीर्थ प्रसन्न झालंय त्या भरतजीच्या सेवेनं. प्रयाग तीर्थानं सांगितलं, भरतजी मागा, जे मागायचं ते. भरतजीनं जे मागितलं ते अभंगाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे. पुन्हा एकदा हात वरती करून मोठ्या प्रेमानं आमचे ऋषिकेश बाबा आदरणीय महाराजांच्या माध्यमातून, टाळकऱ्यांच्या माध्यमातून आपण एवढं प्रमाण म्हणूया आणि सेवा आपल्याला थांबवायची. हात वरती करून मोठ्या प्रेमानं टाळी वाजवायची आहे. भरतजीनं काय मागितलंय? गोस्वामी तुळशीदासजी महाराज सांगतात, काय मागितलं भरतजीनं? अर्तन धर्मन काम रुची, अर्तन धर्मन काम रुची, गती न निर्मा. जन्म जन्म रति राम पद, यह वरदान सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय, हनुमान की जय, हनुमान की जय. एक ताली ताली. हरि बोल श्री राधे. भरतजीनं काय मागितलं? प्रस्तावनेमध्ये जे 4 पुरुषार्थ सांगितलेत तेच पुरुषार्थ गोस्वामी तुलसीदासजी महाराज प्रयाग तीर्थाच्या मुखातून व्यक्त करतायत. अर्थन धर्मन काम रुची, गती न चहु निर्वाण. मला धर्म, अर्थ, काम, मोक्ष काही नकोय. मग काय पाहिजे? जन्म जन्म रती रामपद, जन्मचे जन्म पर्यंत त्या परमात्म्याचं भजन, परमात्म्याचं दर्शन व्हावं एवढ्याकरता. जन्म जन्म रती रामपद, यह वरदान आन सियावर रामचंद्र की जय. आणि तेच तुकोबाराय सांगतात, आम्हा जन्म घेणे युगायुगी, हे आम्हा जन्म घेणे युगायुगी, जन्म घेणे युगायुगी. आपली वेळ संपली. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हात वरती करून भजन करा. खरं सांगू, भजन हेच प्रमाण आहे. मी काय सांगितलं, तुम्ही काय ऐकलं, कोणी काय केलं, कोणी काय केलं, या सगळ्यापेक्षा तुका म्हणे येथे भजन प्रमाण. कीर्तनामध्ये भजन झालं पाहिजे. वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला. विठोबाशे शरण जावे, निजनिष्ठा नाम गावे. म्हणून रामायण, पारायण, कीर्तन, भजन याच्यामध्ये प्रमुख जर काय असेल, आपणही भजन करावं, इतरांच्याकडूनही भजन करून घ्यावं. ही वारकरी परंपरा आहे. सगळ्यांनी हात वरती करून मोठ्या प्रेमानं टाळी वाजवायची. खरं सांगू, टाळी वाजवणारा मनुष्य मरेपर्यंत जगतो. त्याला काही धोका होत नाही, मरेपर्यंत त्याला त्रास होत नाही. भजन करा. गोपार कुमारी मोक्षपद तुच्छ
तुच्छ केले या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगे विटे ऐसे सुख नोहे भक्तिरस पुढता पुढत्यास सेवा बी हे तुकोबाऱ्या सांगतात. हा भक्तीचा जो रस आणि तो रस विटत नाही आटत नाही अखंड प्रवाह रूपाने हा आनंद मिळतो आहे. भगवान परशुरामचंद्राला निजधामाला जाऊन किती वर्ष झालेत. भगवान कृष्णाला निजधामाला जाऊन किती वर्ष झालेत. ज्ञानोबरायांना समाधी घेऊन किती वर्ष झालेत. तुकोबारायांना वैकुंठाला जाऊन किती वर्ष झालेत. सद्गुरू जोग महाराजांना निजधामाला जाऊन किती वर्ष झालेत. पण ही परंपरा आजही आपण अव्याहतपणाने ते भजन करतो आहे. अहो एखादं गाणं येतं एखादं महिनाभर टिकतं ते निघून जातं. मध्यंतरी गाणं होतं महाराज पाण्याला जाते सगळ्या महाराष्ट्राने पाठ केलाय. लोकाला संत वचन आवडत नाही दुसरंच काही आवडत आहे. सोनव तुझा माझ्यावर भरोसा नाही आहे ना भरोसाच आहे ना. काहीतरी अभद्र येतं किंवा तात्पुरतं मनोरंजकारक येतं आणि ते वारं निघून जातं. पण दररोज कीर्तनकार येतात. आल्यानंतर विना घेतला राम कृष्ण हरी एवढं म्हटलं की मनाला आनंद होतो. ही परंपरा आहे महाराज आपली. हजारो वर्षापासून ही टिकवली आपण. म्हणून या भक्तीतला जो आनंद आहे आनंद कमी होत नाही. पंडित भीमसेन जोशी यांनी आता कोठे धावे म्हणून तुझे चरण देखलिया कधीही ऐका. थोडं 5-7 वर्षापूर्वी आपण मी लहान असताना तुम्ही लहान असताना पहाटे 6 वाजता भक्ती संगीत लागायचं ऐकता. तिथं सुधीर फडकेंचे रामायणातले गीतं असायचे किंवा भीमसेन जोशी यांचं गायन अभंग असायचे. लताबाई यांचा अभंग आशा भोसले यांचे अभंग आणि सगळ्या घरोघरी ते रेडिओ चालायच्या. आता रेडिओ गायब झाला टी व्ही गायब झाला. आता सगळेजण ऑनलाईन आहेत. काय पाहता कोणालाच माहीत नाही. कुठं गेले होते म्हणले माहीत नाही. काय आणलं म्हणजे काहीच नाही. पदरात काहीच नाही आहे. प्रासादिकता पडली पाहिजे पदरामध्ये. काहीतरी मिळालं पाहिजे. फक्त पूर आला आणि वाहून गेला असं होता कामा नये. सप्ताह जरी करायचा ठरला वारकरी संप्रदायाचे नियम पाळून सप्ताह करावा. श्राद्ध करायचंय वारकरी संप्रदायाचे नियम पाळून श्राद्ध करायचंय. पैसा सगळ्याला लागतो नाही कोण म्हणत नाही. येणं जाणं. आता मी पेट्रोल पंपावरती गाडी नेली त्याला म्हटलं बाबा हरिपाठ म्हणून दाखवतो चालेल का. नाही चालणार ना. पैसा लागतोय ना. पण संत कबीर महाराज सांगतात साधु भूका भाव का धन का भूका नाई जो धन का भूका होय वो तो साधू नाही. आणि आपल्याला साधू अपेक्षित आहे. धनाचे भुकेले आम्हाला नको आहेत. साधू गरीब असला तरी चालेल फटक्या कपड्यातला असला तरी चालेल पण तो साधू पाहिजे. मन लागा मेरा यार फकीरी में. म्हणून असा एखादा फकीर मिले कोई ऐसा संत फकीर मिले कोई ऐसा संत फकीर पहुँचाए भवदरिया के तीर पहुँचाए भवदरिया के तीर. या भवसागराच्या पलीकडे घेऊन जाणारा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या सारखा महात्मा माझ्या किसन महाराज सुडके यांच्यासारखा महात्मा अनेक संत महंत याही परिसरामध्ये आनंद आश्रम स्वामींसारखा महात्मा असे दिव्य महात्मे भेटावे आणि आपलं जीवन कृतार्थ करून घ्यावं. विठाला विठाला विटे ऐश सुख नव्हे भक्ती रस. आणि एकदा हा रस मिळाला परमात्म सुखाचा दिव्य रस मिळाला की मग मात्र पुढता पुढत्यास सेवावी हे राम रसाची चवी आन रस रुचती केवी. लौकिक व्यवहारामध्ये पडला की तुम्हाला लौकिकच मिळणार पण अलौकिकामध्ये गेलात तो दिव्य आनंदामध्ये गेलात की त्या दिव्य आनंदाचाच अनुभव तुम्हाला येणार. तुकोबराय सांगतात पुढता पुढत्यास सेवावी हे. लोकांनी प्रश्न विचारला म्हटले महाराज 5:15 वाजून गेले. तुमचा जो देव आहे तुमचा परमात्मा रूप नाही रंग नाही तुम्ही त्याचं सुख मिळवतं कसं. तुकोबराय सांगतात देव हाती रूप दरविला आकार निधू निराकार हो त्याशी. आमच्या संतांनी भक्तीनं त्या परमात्म्याला रूपाला आणलं. आम्ही अशी भक्ती करणार की त्या देवाला देखील ज्या सुखा कारणे देव वेडावला
ओ वैकुंठ सोडोनी कोसे गाव मध्ये राहिला. आपल्या घरामध्ये देव यावा, आपल्या देवघरामध्ये यावा, आपल्या अंतकरण रूपी घरामध्ये तो यावा, अशी भक्ती आपल्याकडून घडावी. आणि तुकोबाराया सांगतात अशी भक्ती केल्यामुळे काय झालं. शेवटचं तुका म्हणे चित्त निवांत राहिले, 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 तुका म्हणे चित्त निवांत राहिले. गोड